केंद्रीय राज्यमंत्री दीक्षाताई खडसे यांच्या पेट्रोल पंपावर रात्री उशिराच्या सुमारास बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। याबाबतची माहिती अशी की रक्षाताई खडसे यांच्या मालकीचा मुक्ताईनगर शहरात मध्यवर्ती ठिकाणी रक्षा ऑटो फ्युएल या नावाने पेट्रोल पंप आहे। काल रात्री 11:15 वाजेच्या सुमारास 2 दुचाकीवरून 5 जण पेट्रोल पंपावर आले। त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केली। या प्रसंगी त्यांनी कर्मचाऱ्याच्या डोक्याला बंदूक लावून पेट्रोल पंपातील सुमारे 1 लाख रुपयाची रोकड लांबवली। तसेच त्यांनी पेट्रोल पंपाच्या परिसरात तोडफोड केली। त्यांनी सीसीटीव्ही प्रिंटर व संगणकासह अन्य सामग्रीचे नुकसान केले। अवघ्या काही मिनिटांमध्ये धुडगूस घालून हे 5ही जण तेथून पळून गेले। या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान हे दरोडेखोर बोहार्डी गावाच्या दिशेने पडून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या दिशेने तपास केला। काय सांगाल, काय घटना झाली? काल रात्री आम्ही नाईट शिफ्टला आलो असताना 10:30 ते 11:15 सुमारास 2 मोटरसायकल 5 लोक आले। त्यांनी 5 लोक आले आणि त्यांनी उठून पण आमच्या कानफट्टीवर बंदूक ठेवली आणि म्हणाले पैसे, हिंदीमधून बोलत होते ते, पैसे द्या नाहीतर तुम्हाला मारू, आणि आम्हाला मारलं ते ना कानफट्टीवर मारले आमच्या 1 लाखाच्या वर रक्कम। काय काय नाही, कॅश नेली, सगळी तोडफोड केली, सीसीटीव्ही सगळं तोडफोड केलं। रात्री 12 वाजेच्या सुमारास फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली। पोलिसांनी रात्रीच चौकशीची सूत्रे हलवली असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे। रक्षाताई खडसे यांचा पेट्रोल पंप हा शहराच्या मध्यातून जाणाऱ्या महामार्गाला लागून असल्याने दरोडेखोरांनी तिथे थेट बंदुकीचा धाक दाखवून येथे लूट केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मुक्ताईनगर येथे रक्षाताई खडसे केंद्रीय मंत्री यांच्या पेट्रोल पंपावर काल रात्री 11 वाजता दरोडा पडला। यामध्ये 5 लोक सामील होते। 2 मोटरसायकलवर आले होते। दोघांकडे कट्टे होते, बंदुका होत्या, आणि या माध्यमातून त्यांनी धाक दाखवला आणि इथे सीसीटीव्ही कॅमेरे फोडले। त्याच्यामधलं जे सर्व साहित्य ते घेऊन गेले। नंतर जवळपास 1 लाखाच्या वर रकमेची ते लूट केली। एक दहशतीचं वातावरण पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। निव्वळ तेच केलं असं नाही, अधिकारी म्हणून पेट्रोल पंपाच्या तिथे ते गेले, तिथे त्यांनी असं लूटमार करण्याचा प्रयत्न केला। नंतर वरणगावला गेले, वरणगावला त्याने फायरिंग केलं। या ठिकाणी अशा स्वरूपाची घटना एकंदरीत घडली। माझं सरकारला एवढं म्हणणं आहे की केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रॉपर्टी या ठिकाणी सुरक्षित नाही आहे, सर्वसामान्य माणसाचं काय। एक दिवसा डोळा म्हणजे 11 वाजता हा मध्यवस्तीतला पेट्रोल पंप आहे, इथे गर्दी मोठ्या प्रमाणावर असते येणाऱ्या जाणाऱ्यांची, आणि अशाच ठिकाणी पोलीस यंत्रणा काय करते, अलीकडच्या कालखंडामध्ये जळगाव जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे। त्यामुळे मुक्ताईनगर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे। या संदर्भात शेवटची माहिती मिळाली तेव्हा मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। कैलास कोडी यांचा रिपोर्ट, माझा आवाज लाईव्ह, मुक्ताईनगर।